गेल्या तासाभरापासून संरक्षण मंत्रालयामध्ये उच्चस्तरीय बैठक पार पडतीये। राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीला सुरुवात झालेली आहे। गेल्या तासाभरापासून या बैठकीमध्ये घडामोडी घडतायत। राजनाथ सिंग आणि सीडीएसची उच्चस्तरीय ही बैठक आहे। तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख या बैठकीला उपस्थित आहेत। डीआरडीओ प्रमुखांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे भेटणार आहेत। डीआरडीओचे प्रमुख आणि राजनाथ सिंह यांची ही महत्त्वाची बैठक पार पडते। गेल्या तासाभरापासून या बैठकीमध्ये खलबत होत आहेत। सध्याची काय सीमा भागामधली परिस्थिती आहे, भारत पाकिस्तानमध्ये एक प्रकारे युद्धाची ही परिस्थिती ओढावलेली आहे। अशा पद्धतीमध्ये देशभरातल्या संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेचा आढावा या बैठकीमध्ये घेतला जातो आहे आणि गेल्या तासाभरापासून ही बैठक पार पडते। तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख या संपूर्ण बैठकीला उपस्थित आहेत, कारण जल थल आकाश आपण तीनही बाजूने पाकिस्तानला घेरलेला आहे। त्यामुळे तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख या बैठकीला उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हा एक्सक्लुझिव्ह फोटो देखील या बैठकीचा आपण पाहतोय। गेल्या तासाभरापासून केंद्रीय पातळीवरती दिल्लीमध्ये ही खलबत होत आहे। सीडीएसची उच्चस्तरीय बैठक आहे। स्वतः संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली नेतृत्वाखाली ही बैठक पार पडतीये। तर गेल्या तासाभरापासून संरक्षण मंत्रालयामध्ये ही बैठक पार पडते आणि या संदर्भात अधिक सविस्तर बोलूयात। सतीश ढगे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। ढगेजी, स्वागत आहे आपलं झी24 तासवर। आपण पाहतोय सातत्याने आता घडामोडी घडतायत। संरक्षण मंत्रालयामध्ये जी उच्चस्तरीय बैठक पार पडतीये संरक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, काय या बैठकीमध्ये साधारण चित्र असू शकतं, काय नेमकी आपली पुढची रणनीती असू शकते, काय नेमकी चर्चा सुरू आहे सतीशजी? माझ्या मते कालच्या रात्री ज्या अभूतपूर्व घटना घडल्या, ज्यामध्ये पाकिस्तानने जे आहे आपली एक प्रकारे रेड लाईन क्रॉस केली, ड्रोन हल्ले आणि मिसाईल हल्ले करण्याचा प्रयत्न केला आणि S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टमच्या माध्यमातून आपण ते निष्प्रभ ठरवले आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तानमध्ये शिरून असा पाकिस्तानचा कुठलाच भाग त्या ठिकाणी ठेवला नाही ज्या ठिकाणी आपण हल्ला केला नाही। आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांच्यामध्ये जबरदस्त कोऑर्डिनेशन करून हे सगळे हल्ले आपण केले। मग कालच्या रात्रीच्या या घटना घडल्या आणि हे सगळे जे हल्ले पाकिस्तानने सुद्धा भारतामध्ये करण्याचा प्रयत्न केला। माझ्या मते रिअल टाइम मध्ये सिक्युरिटी रिव्ह्यू घेणं, नेमकं काय होतंय, किती आपलं नुकसान झालं, काय काय आपण त्या ठिकाणी केलं, हा सगळा डेटा त्या ठिकाणी गोळा करणं आणि या रिअल टाइम सिक्युरिटी रिव्ह्यूच्या आधारावर, या सिच्युएशनच्या असेसमेंटच्या आधारावर नक्कीच आता जे आहे पाकिस्तान, असं जरी असलं तरी पाकिस्तान येणाऱ्या काळामध्ये जे आहे तिथे रिटॅलिएट करणार आहे। त्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारचे मिलिटरी ऑप्शन्स जे आहेत, ज्यामध्ये एक नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ड्रोन वॉरफेअरचा एक महत्त्वाचा ऑप्शन आपल्याकडे असणार आहे। त्याचबरोबर फायटर जेटच्या माध्यमातून आपण जे आहे त्यांच्या हद्दीमध्ये जाऊन काही हल्ले करू शकतो। हेवी आर्टिलरी फायरिंग हे सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतात। हे वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑप्शन्स आणि बदलणाऱ्या म्हणजे कंटिंजन्सी प्लॅन्स, बदलणाऱ्या सिच्युएशनच्या अनुसार हे सगळे प्लॅन्स जे आहेत याची माहिती, याच्याशी संबंधित कोऑर्डिनेशन हे या बैठकीमध्ये संरक्षण मंत्र्याला ही माहिती देण्यात येत असेल आणि संरक्षण मंत्री हा सगळा डेटा किंवा ही सगळी माहिती प्रधानमंत्र्यांच्या कानावरही त्या ठिकाणी घालतील आणि त्या अनुषंगाने आजच्या रात्री आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये जबरदस्त अशा प्रकारची भारतातर्फे सुद्धा ॲक्शन दिली जाईल। हा झाला एक भाग की पाकिस्तानचं रिटॅलिएशन येणाऱ्या काळामध्ये आपण कसं त्या ठिकाणी परतावून लावू, म्हणजे पारंपरिक युद्धाचंही रिटॅलिएशन, त्याचबरोबर अण्वस्त्र युद्धापर्यंतची सुद्धा जर त्यांनी हिमाकत केली, तशा प्रकारची हिंमत केली तर त्यासाठीचे सुद्धा आपले प्लॅन जे आहेत ते तयार आहेत। या अनुषंगाने पुन्हा एकदा या सगळ्या प्लॅनची त्या ठिकाणी चर्चा केली गेलेली असणार आणि दुसऱ्या बाजूला हे फक्त रिटॅलिएशन पाकिस्तान करतोय म्हणून आपण ॲक्शन करणार नाही। मूळ आपला लढा जो आहे तो दहशतवादाच्या विरुद्ध आहे आणि जे इंटेलिजन्स इनपुट आहेत त्याच्या माध्यमातून 21 जे आहेत टोटल टेररिस्ट हाईड आउट्स आहेत, त्याच्यापैकी फक्त 9 जागांवर जे आपण आता टार्गेट केलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये उरलेल्या 12 जागांवर सुद्धा, 12 या टेररिस्ट टेररिस्ट कॅम्प्सवर सुद्धा जे आहे अटॅक केले जाऊ शकतात। नेमकी सध्याची परिस्थिती काय आहे, तिथे ॲक्टिव्ह टेररिस्ट आहेत का, तिथे अजूनही टेररिस्टचे ट्रेनिंग कॅम्प्स आहेत का, हा सगळा डेटा आणि त्या अनुषंगाने भविष्यातले प्लॅन्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स याचं डिस्कशन माझ्या मते होत असेल। त्यातला काही भाग ऑपरेशनल डिटेल्स तर येणार नाही, पण एकूण जे इन प्रिन्सिपल काय काय गोष्टी झाल्या त्या नक्कीच आपल्याला MEE आणि MODच्या ब्रीफिंगमध्ये त्या ठिकाणी येतीलच। कालच्या रात्रीच्या घडलेल्या घटना आणि त्याहून महत्त्वाचं प्रधानमंत्र्यांशी चर्चा करून, NSAशी चर्चा करून येणाऱ्या काळामधली जी आपली ऑपरेशनल दिशा आहे, नेव्हीच्याही पॉईंट ऑफ व्ह्यू, एअरफोर्स आणि आर्मीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं याविषयीचा जो आहे प्लॅन आणखीन कॉन्क्रीट करण्याची या बैठकीमध्ये चर्चा नक्कीच झालेली आहे। निश्चितच, त्यामुळे आपण या संदर्भात अधिक देखील बोलणार आहोत। ढगेजी, थोडंसं थांबवतोय।